राज्यात 2 डिसेंबरला जर आपण पाहिलं तर नगर परिषदा आणि नगरपंचायतच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत। त्या संपूर्ण निवडणुकांचा कार्यक्रम घोषित करण्यात आलेले आहे। येत्या 10 तारखेपासून जे आहे ते उमेदवार जे आहेत ते आपला नामांकन अर्ज दाखल करणार आहेत। त्याच पार्श्वभूमीवर आता पक्षांच्या वतीने जी आहे ती संपूर्ण निवडणुकीची तयारी झालेली आहे। दुसरीकडे इच्छुक उमेदवारांची गर्दी मोठ्या प्रमाणावर झालेली आहे। आपण बघू शकतो अमरावतीच्या काँग्रेस भवनमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर काँग्रेसचे पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवार या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आज जर आपण पाहिलं तर काँग्रेस नेते यशोमती ठाकूर असतील, खासदार बळवंत वानखडे, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख जे आहे ते इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहेत। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो जवळपास मोठ्या प्रमाणावर 1000 पेक्षा अधिक इच्छुक उमेदवार मुलाखतीला आल्याची माहिती समोर आलेली आहे। वेगवेगळे प्रश्न संपूर्ण इच्छुक जे आहे ते उमेदवारांना विचारले जाणार आहेत। नगराध्यक्ष पदासाठी आणि नगरसेवक या पदासाठी जे आहेत त्या मुलाखती घेतल्या जात आहेत। प्रत्येक नगरपंचायत असो किंवा नगर परिषद अंतर्गत जवळपास 100 जे आहे ते 100 इच्छुक उमेदवार या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो अमरावती जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर 10 नगर परिषदा आणि 2 नगरपंचायतच्या ज्या आहेत त्या निवडणुका होणार आहेत। त्याच पार्श्वभूमीवर भाऊ गर्दी जी आहे ते आपल्याला पाहायला मिळते। तरुणाईची खास करून तरुणाईची जी आहे ती मोठ्या प्रमाणावर गर्दी आहेत। यावर्षी जर आपण पाहिलं तर पहिल्यांदा थेट जनतेमधनं नगराध्यक्षांची निवड केली जाणार आहे। त्यामुळे या निवडणुकांना जे आहे ते सर्वांचं लक्ष या ठिकाणी लागलेलं आहे। काँग्रेस भवनामध्ये मुलाखती जी आहेत त्या इच्छुकांच्या पार पडत पॅनल या ठिकाणी आपण बघू शकतो, ज्यामध्ये काँग्रेस नेते यशोमती ठाकूर असतील, बबलू देशमुख या ठिकाणी दिसत आहेत, बळवंत वानखडे आहेत, माजी आमदार राजकुमार पटेल आहे ज्यांनी नुकताच प्रवेश जो आहे तो काँग्रेसमध्ये केलेला आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो एका इच्छुकाची जी आहे ती मुलाखत या ठिकाणी घेतली जात आहेत। कार्यकर्ता किती वर्षापासून काँग्रेसमध्ये काम करतोय, त्या भागामध्ये त्याचं प्राबल्य किती सामाजिक काम त्याने केलेलं आहे की उमेदवारीपुरता तो काँग्रेसमध्ये आला याचा देखील विचार केला जात आहे। पक्षांमध्ये कशी काम करण्याची जी पद्धत आहे, कुठले मुद्दे त्याच्याकडे आहेत, हे संपूर्ण मुद्दे घेऊन जे आहे ते या ठिकाणी त्यांच्या मुलाखती या ठिकाणी घेतल्या जात आहेत। प्रश्न जे आहेत ते नेत्यांकडनं विचारले जात आहे। महिलांची संख्या आपल्याला या ठिकाणी दिसते, महिला देखील मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आलेल्या आहेत। संपूर्ण या इच्छुक महिला आहेत ज्यांना निवडणूक लढवायची आहे, त्यासाठी या इच्छुक महिला या ठिकाणी आलेल्या आहेत। अत्यंत महत्त्वाची ही नगर पंचायत आणि नगर परिषदेची निवडणूक आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून जे आहे ते लक्ष या संपूर्ण निवडणुकांकडे लागलेलं होतं। निवडणुका होत नव्हत्या, परंतु आता निवडणुका ज्या कार्यक्रम जाहीर झालेला आहे 10 तारखेपासून जे आहे ते नामांकन अर्ज दाखल करावा लागणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर जर आता आपण पाहिलं तर काँग्रेसकडनं जे काही इच्छुक उमेदवार आहे ते अमरावतीच्या काँग्रेस भवनमध्ये जे आहे ते आपली मुलाखत देण्यासाठी दाखल झालेले आहे। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।